नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, जे की आपण ह्या पडलेल्या मार्केटमध्ये आपल्याला अगदी डिस्काउंटवर भेटत आहेत. आणि हे स्टॉक जर आपण आता खरेदी केले तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसात अगदी चांगला रिटर्न देऊ शकणार आहेत. असे आपण या लिस्टमध्ये स्टॉक निवडलेले आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, कारण स्टॉक मार्केट रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ आम्ही चॅनलवर नेहमीच घेऊन येत असतो. आणि अशा रिकमेंडेशनमधून आपण ह्या जे स्टॉक्स उचलले असतात त्याचा अभ्यास करून आपण शेअर मार्केटमधली आपली गुंतवणूक चांगली मिळवू शकणार आहात. तर मंडळी, ह्या लिस्टमध्ये सर्वात पहिला जो स्टॉक निवडला आहे तो ॲस्ट्रल पाईपचा स्टॉक निवडला आहे. तुम्हाला माहीत असेल की ॲस्ट्रल पाईप ही पाईप क्षेत्रात एकदम नामवंत अशी कंपनी असून ह्या सेक्टरमधला हा लीडरसुद्धा आहे. तर याचं आता मार्केट कॅप जर आपण बघितलं तर ते आहे जवळजवळ 46,000 करोड. आणि याची करंट मार्केट प्राइस जर बघितली, सध्या हा जो शेअर आहे तो 1,731 रुपयाला ट्रेड करत आहे. तर आता जसे मी तुम्हाला सांगितले की डिस्काउंटवर हा स्टॉक भेटत आहे. सध्या जर आपण बघितलं तर 1,731 याची प्राइस असून तर याचा 52चा हाय जर बघितला, म्हणजे एका वर्षाचा हाय जर बघितला तो आहे 2,454 आणि लो जर बघितला तर तो आहे 1,709. हा एक वर्षाचा लो आहे. तर सध्या हा जो स्टॉक आहे तो 1,731 रुपयाला आपल्याला भेटत आहे. आणि विशेष म्हणजे हा स्टॉक माझ्यासुद्धा पोर्टफोलिओमध्ये असून मी सध्या या पडलेल्या मार्केटमध्ये 1,713ला हा स्टॉक बाय केलेला आहे. तर हे माझं डिस्क्लेमर आहे. तर स्टॉकचा पी जर बघितला आपण तर 89 असून बुक व्हॅल्यू 125. डिव्हिडंड जर बघितला आपण तरी तो सुद्धा 0.22 इथं आपल्याला दिसून येते. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर बघितलं 23.2%. रिटर्न ऑन इक्विटी बद्दल 18% आहे. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं या स्टॉकमध्ये जर बघितलं आपण तर प्रमोटरची होल्डिंग सुद्धा जर आपण 2017 पासून इथं पाहू शकता. 2024 मध्ये जर बघितली ह्या क्वार्टरमध्ये जर आपल्याला प्रमोटरची होल्डिंग सुद्धा चांगली दिसत आहे. त्यामध्ये एफ-आय-ची जर होल्डिंग, जे फॉरेन इन्व्हेस्टर असतात त्याची होल्डिंग सुद्धा बघा 21% आपल्या इथं दिसून येत आहे. आणि इथं सप्टेंबर महिन्यात सुद्धा तीच होल्डिंग आहे ती कंटिन्यू इथं आपल्याला दिसत नाही. उलट एफ-आय-ची जी होल्डिंग आहे ती वाढलेली आहे. तर आपल्याला माहिती असेल की एफ-आय जे असतात ते अगदी अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्यांच्याकडे मोठमोठे रिसर्च ॲनालिस्ट वगैरे असतात. त्यानुसार ते स्टॉकमध्ये बाय किंवा सेलचा सिग्नल किंवा सेलचा निर्णय घेत असतात. तर बघितलं सध्या इथं 22% एफ-आयची होल्डिंग असून जी होल्डिंग आहे ती कंटिन्यू वाढत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. तर यामुळे आपण असा अंदाज लावू शकतो की हा स्टॉक आहे तो येणाऱ्या काही दिवसात आपला चांगला रिटर्न देऊ शकतात. आता रिटर्न देण्यासाठी जर बघितलं तर करंट मार्केटची प्राइस जी आहे ती स्टॉकची प्राइस आहे ती सुद्धा खाली आहे. त्याचबरोबर ॲस्ट्रल ही एक या पाईप क्षेत्रात एक नामवंत कंपनी असून यामध्ये जर आपण बघितलं तर ही पाईपचा जो रिटर्न आहे पाईपमध्ये क्षेत्रामध्ये ही कंपनी एकदम दमदार अशी कंपनी आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर ॲस्ट्रलचा आपण सेल्स जर ग्रोथ बघितली ती सुद्धा बघा आपल्याला कशी दिसून येत आहे. इथे सेल्स ग्रोथ जर बघितली आपण ती सुद्धा इथं आपल्याला चांगली दिसून येत आहे. 1,623 जर आपण बघितली तर 2 मार्च 2024ला 1,625 करोड होती. तर सप्टेंबरपर्यंत आता 1,370 करोडच्या आसपास अशी सेल्स आपल्याला दिसून येत आहे. आता ह्या लिस्टमध्ये जर पुढचा जो स्टॉक बघितला आपण तो आहे कॅनरा बँकेचा स्टॉक आहे. तर कॅनरा बँकेचा स्टॉक सुद्धा आपण अशा कारणास्तव निवडलेला आहे की कॅनरा ही पब्लिक क्षेत्रातील एक चांगली बँक असून सध्याची करंट जर मार्केटची प्राइस बघितली कॅनरा बँकेची ती सुद्धा 97 रुपीजला इथं सध्या तो ट्रेड करत आहे. हाय अँड लो जर बघितला तर 129 रुपये हाय होता आणि लो जर बघितला तर 77 रुपये हा लो होता. मार्केट कॅप जर बघितलं तर 88 करोडची ही बँकेची मार्केट कॅप सध्या असून डिव्हिडंड येल्ड सुद्धा ह्या बँकेचा चांगला आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये प्रमोटर होल्डिंग जसं मी तुम्हाला सांगितलं तर 62.93% आहे. एफ-आय-ची होल्डिंग सुद्धा इथं 11.26% आणि डी-आयची होल्डिंग सुद्धा 11.65% आपल्याला इथं दिसून येत आहे. कॅनरा बँकेचा स्टॉक सुद्धा आपण जर बघितलं तर ह्या प्राइसला बाय करण्यास काहीच हरकत नाही. कारण एकतर सरकारी क्षेत्रातील बँक असून अद्याप मार्केट पडल्यानंतर हा स्टॉक जो आहे तो 100च्या आत, कधी आपल्याला 130ला मिळणारा स्टॉक सध्या 97 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे. त्यामुळे आपल्याकडे जशी आपली रिस्क कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे कॅनरा बँकेमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता ह्या लिस्टमध्ये पुढचा जो स्टॉक निवडला तो आहे हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजी. तर आपल्याला माहीत असेल की हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजी ही क्लाउड कम्प्युटरमधली एक महत्त्वाची अशी आणि किंवा नामवंत अशी कंपनी असून हॅपीएस्ट माइंडचे जे संस्थापक आहेत त्यांनी बऱ्याच कंपनीमध्ये काम केलेलं असून त्यांना ह्या क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. जर आपण बघितलं तर मार्केट कॅप सध्या हॅपीएस्ट माइंडची जर ती आहे ती 11,000 करोडच्या आसपास आहे. करंट प्राइस जर स्टॉकची बोलते आहे 736 रुपये ही स्टॉकची प्राइस आहे.
52 वीकचा जर हाय लो जर बघितला तर 961 आणि 732 आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपल्या 52 वीक हायपेक्षा सध्या स्टॉक आपल्याला 736ला भेटत आहे, म्हणजे किती पटीने आपल्याला तो खाली आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर बाकीची जर गोष्टी बोलली, डिव्हिडंड, कॅपिटल एम्प्लॉयड, रिटर्न ऑन इक्विटी, ती सुद्धा आपण इथं पाहू शकणार आहात. आता ह्याचा जर सेल्स बघितला ह्या कंपनीचा तर 2013 पासून आपण पाहू शकता की 2024 मध्ये मार्चमध्ये 1773 करोड इथं सेल्स आपल्याला दिसतो. त्याचबरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा ह्या कंपनीचं जशी जशी कंपनी ही होत आहे तशी आपल्याला इथं वाढून येताना दिसत आहे. त्यामध्ये ह्या हॅपीएस्ट माइंड्समध्ये सुद्धा माझी पर्सनल होल्डिंग असून तुम्ही सुद्धा ह्यामध्ये आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण क्लाउड कॉम्प्युटरमधली एक महत्त्वाची कंपनी असून बऱ्याच मोठमोठ्या कंपनीसोबत या कंपनीचे टायअप असल्यामुळे या कंपनीचा सुद्धा येणाऱ्या काही दिवसात स्टॉक प्राईस हाय आपली किंवा वर जाताना दिसून येणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं प्रमोटरची जी होल्डिंग आहे ती सुद्धा इथं आपल्याला चांगली दिसून येत आहे. प्रमोटरची जर होल्डिंग इथं बघितलं तुम्ही तर ती बघा आपल्याला सप्टेंबरमध्ये 44.23, एफआयची होल्डिंग 5.33 आणि डीआयची होल्डिंग 4.18 दिसते. पब्लिकची होल्डिंग इथं 44% आपल्याला दिसून येत आहे. तर हॅपीएस्ट टेक्नॉलॉजी जो स्टॉक आहे तो सुद्धा आपण आपल्या रडारवर ठेवू शकता. आता ह्या लिस्टमध्ये पुढचा जो स्टॉक आहे तो आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा स्टॉक असून आपल्याला माहीत असेल की बजाज फायनान्स हाऊसिंग जे आहे ते सध्याच एक महिन्यापूर्वी लिस्ट झालेली कंपनी असून मार्केट कॅप जर बघितलं तर 1,07 किंवा 8 करोड 1,08 करोडच्या आसपास ह्याचं मार्केट कॅप सध्या आहे. ही एक फायनान्स कंपनी असून ही घरे घेण्यासाठी फायनान्स करणारी कंपनी असून आपल्याला माहिती असेल बजाज ग्रुपमधून ही कंपनी येत आहे. जसं की आपल्याला माहिती असेल बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्सचे स्टॉक आपल्याला सध्या 4 डिजिटमध्ये ट्रेड होताना दिसत आहेत. करंट मार्केट प्राइस जर बघितली आपण तर ह्याची दिसत आहे 130 रुपये. हाय लो जर बघितलं तर 188 रुपयाचा हाय लावून हा स्टॉक आता 130च्या आसपास आपल्याला ट्रेड करत आहे. लॉंग टर्मसाठी जर आपलं गोल असेल तर आपण हा स्टॉक सध्या वॉचवर किंवा आपल्या रडारवर ठेवू शकणार आहात. कारण हा बजाज ग्रुपला बिलॉंग करणारा स्टॉक असून जसा बजाज फायनान्स किंवा फिन्सर्वचा रिटर्न आहे तसा रिटर्न मिळण्याचे जास्त चान्सेस आपल्याला या स्टॉकमधून दिसत आहेत. या कंपनीचा आपण रेव्हेन्यू जर बघितला तो आपल्याला 2023 पासून असा आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर फायनान्शियल प्रॉफिट जे आहे ते सुद्धा आपल्याला इथं कायम आपल्याला वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे ह्या लिस्टमध्ये हा स्टॉक आपण ॲड केलेला आहे. आता या लिस्टमध्ये पुढचा जो स्टॉक आहे तो आहे कॅम्पस ॲक्टिवेअर लिमिटेडचा स्टॉक आहे. आपल्याला माहीत असेल की कॅम्पस ही ई कॉमर्स क्षेत्रातील कंपनी असून आपले फुटवेअर किंवा जे हे आहेत बऱ्यापैकी फुटवेअरमध्ये काम करणारी कंपनी असून त्याचबरोबर त्यांचे ड्रेसेससुद्धा असतात, स्पोर्टवेअरसुद्धा असतात. अशामध्ये काम करणारी कंपनी असून ही एक सुद्धा आपण रडारवर ठेवू शकता. या कंपनी सध्या जर मार्केट कॅप जर बघितली ह्याचं तर आपल्याला दिसून येत आहे की 8,386 करोड. करंट मार्केट प्राइस जर बघितली 275 रुपयाला हा स्टॉक आता ट्रेड करत आहे. हाय लोचा जर विचार केला एका वर्षात 372ला तो स्टॉक होता एका वर्षापूर्वी, तो आता 213ला लो आहे त्याचा. तो सध्या आपल्याला 275ला म्हणजे डिस्काउंटवर भेटत आहे. यामध्ये जर बघितलं आपण सेलसुद्धा या कंपनीचा अगदी 2018 पासून 2024 पर्यंत बघितला तर 410 करोडचा जो सेल होता तो आता 1,448 करोड झाल्यामुळे प्रॉफिट सुद्धा 53 करोडवरून 211 करोड आपल्याला दिसून येत आहे. हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे. त्यामध्ये प्रमोटरची होल्डिंग सुद्धा अगदी म्हणजे 73.87% प्रमोटरची होल्डिंग सुद्धा आहे. एफआयची होल्डिंग 5% आहे, डीआयची होल्डिंग 11% आणि पब्लिकची 8% होल्डिंग आहे. त्यामुळे आपण ह्या स्टॉककडे सुद्धा आपल्या रडारवर ठेवू शकता. ह्या स्टॉक जर बघितला डिस्काउंटवर 275ला मिळत आहे आपल्याला आणि हा स्टॉक जर आपण आता घेतला 3-6 महिने किंवा एका वर्षात जर विचार केला तर आपण 300च्या पुढे जाऊन आपल्याला त्यामुळे ते 10 ते 15% रिटर्न आपल्याला हा स्टॉक देऊ शकतो. आता मित्रांनो, ह्या लिस्टमध्ये सर्वात लास्टचा जो स्टॉक आपण निवडला आहे तो जस्टच एक आठवड्यापूर्वी लिस्ट किंवा 2 आठवड्यापूर्वी लिस्ट झाली. ॲप्सकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी निवडली. ही आपल्याला माहिती आहे पॉलॉन्जी ग्रुपची एक महत्त्वाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून इंडियातील बरेच मोठे असे प्रोजेक्ट ह्या कंपनीने अगदी व्यवस्थित असे केले. जसं की आपल्याला माहीत असेल हिमाचल प्रदेशमधील किंवा काश्मीरमधील सर्वात मोठ्या बोगद्याचं काम सुद्धा या कंपनीने केले. कंपनी सध्याच लिस्ट झाल्या असून जर सध्या प्राइस जर बघितली 475ला ट्रेड होत आहे. याची IPO प्राइस 463 होती, 475ला ट्रेड होते. हाय जर बघितलं तर 514 असून लो जो आहे तो 420 रुपये आहे. त्यामुळे हा स्टॉक जर आपल्याला डिस्काउंटवर भेटला तरी सुद्धा आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी असून इंडियाच्या ग्रोथसोबत या कंपनीसुद्धा ग्रोथ होऊ शकते. त्याचबरोबर ही कंपनी जे प्रोजेक्ट असतात ते अगदी डिफिकल्ट असे प्रोजेक्ट असतात. त्यामुळे
ह्या कंपनीचे एक प्रकारची मोठ ह्या बिझनेसमध्ये आपल्याला दिसून येते. मार्केट कॅपसुद्धा 17,461 करोड असून इथं डिव्हिडंड यील्ड आणि बाकीच्या गोष्टी अजून अपडेट आपल्याला झाल्या त्या वेळेनुसार आपल्याला दिसून येतील. 2020 पासून जर आपण सेल्स बघितला तो सुद्धा आपल्याला पुढीलप्रमाणे 9,934चा 13,268 करोड आपल्याला दिसून येत आहे आणि प्रॉफिट जर बघितलं आपण तर 1,377 करोड आपल्याला मार्चमध्ये दिसतो. आता ह्या कंपनी संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट पुढीलप्रमाणे. हा जसं मी तुम्हाला सांगितलं ॲप्सकॉन जो आहे तो ह्या क्षेत्रातला एक लीडर आहे. 10th लार्जेस्ट इंटरनॅशनल मरीन अँड पोर्ट फॅसिलिटी कॉन्ट्रॅक्टर ग्लोबली, म्हणजे ग्लोबली 10th रँक आहे ह्याची मरीन आणि पोर्ट फॅसिलिटीजमध्ये. 12th लार्जेस्ट कॉन्ट्रॅक्टर इन द ब्रिज सेगमेंट ग्लोबली, म्हणजे ब्रिज सेगमेंटमध्ये ग्लोबली 12 नंबरचा हे आहे त्यांची रँकिंग आहे. 42 नंबर लार्जेस्ट कॉन्ट्रॅक्ट इन द ट्रान्सपोर्टिंग सेगमेंटमध्ये आहे. 18 नंबरची रँकिंग जी आहे ती आहे ट्रान्समिशन लाईन्स अँड ॲड्युकेट सेगमेंट्समध्ये आहे. बिझनेस प्रोफाईल जसं मी तुम्हाला ॲप्सकॉन कन्स्ट्रक्शन लिमिटेड इज द फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी ऑफ द शापोर्जी पॉलंजी ग्रुप. ह्या ग्रुपची एक कंपनी असून हा ग्रुपसुद्धा आपल्याला माहिती आहे की भारतीय बाजारामध्ये खूप जुन्यापासून काम करत आहे. ती सुद्धा ह्या क्षेत्रात जर आपण बघत असाल की एखादी इन्फ्रास्ट्रक्चरमधली कंपनी जसं आपल्याला माहिती आहे L&T ग्रुप असेल किंवा KNR कन्स्ट्रक्शन वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत त्या खूप मोठ्या आता झालेल्या असून त्यांची प्राईस जी आहे ती जास्त आहे. परंतु सध्या हा आजच किंवा आठवड्यापूर्वी लिस्ट झालेला स्टॉक असल्यामुळे यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हा सुद्धा आपल्या रडारवर ठेवू शकता. तर मित्रांनो, आज जे मी 5 ते 6 स्टॉक्स तुम्हाला सांगितले त्यातील जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे जे स्टॉक आहे ते बजाज हाऊसिंग फायनान्स आहे, हॅपीएस्ट माइंड पण माझ्याकडे आहे. त्याचबरोबर माझ्याकडं ॲस्ट्रलचा स्टॉकसुद्धा आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मी कॅनरा बँक ॲड करायचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मी जसं मला कॅम्पससुद्धा मी 100 क्वांटिटी किंवा 200 क्वांटिटी ॲड करण्याच्या प्रयत्नात आहेच. तर आपण आपली रिस्क ॲपिटेट बघून त्याप्रमाणे त्याचबरोबर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. तर मित्रांनो, मी जी लिस्ट सांगितली त्या लिस्टमध्ये कोणते व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास त्या लिस्टमध्ये कोणते स्टॉक आपल्याला आवडले असल्यास कृपा करून त्या स्टॉकची नावे मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपले काही कमेंट्स असतील किंवा काही रिमार्क असतील तर जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.